प्रेमाचा थरार की क्रूरता? तेलंगणात सैराटची पुनरावृत्ती. भरचौकात प्रियकराला खांबाला बांधून अमानुष मारहाण. नमस्कार. प्रेम करणं हा गुन्हा आहे का? कायद्याने संज्ञा नसलेल्या दोन व्यक्तींनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्या रक्ताच्या नात्यातलेच लोक रक्ताचे तहानलेले कसे होतात? अशीच एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना तेलंगणातील एलुरू जिल्ह्यातून समोर आली आहे. एका तरुणाला भररस्त्यात तेलंगणातील एलुरू जिल्ह्यातील मुसुनूर मंडळातील रमणक्कापेटा गाव. बुधवारी सकाळची वेळ होती. गावात नेहमीसारखी लगबग सुरू असतानाच अचानक आणि गोंधळाने वातावरण बदललं. पल्लम साईचंद आणि साईदुर्गा या जोडप्याने प्रेमविवाह केला होता. साईदुर्गा ही रमणक्कापेटा येथील उपपोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमन म्हणून काम करते. या दोघांनी लग्नानंतर आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलिसांत धाव घेतली होती. पण पोलिसांकडून मदत मिळण्यापूर्वीच क्रूरतेचा नंगानाच पाहायला मिळाला. साईचंद आणि साईदुर्गा पोस्ट ऑफिसमध्ये असतानाच मुलीचे वडील आणि त्यांचे नातेवाईक तिथे धडकले. कोणत्याही कायद्याची भीती न बाळगता त्यांनी साईचंदला खेचत बाहेर काढलं आणि एका खांबाला बांधलं. अमानुषपणाचे वर्णन साधं बोलणं किंवा चर्चा नाही, तर थेट काठ्यांनी प्रहार. मुलीच्या डोळ्यांदेखत तिच्या पतीला साईचंदला रक्ताळले जाईपर्यंत मारहाण करण्यात आली. तो मदतीसाठी ओरडत होता, पण क्रोधाने आंधळ्या झालेल्या नातेवाईकांना दया आली नाही. या अमानुष हल्ल्यात साईचंद गंभीर जखमी झाला आहे. इथेच ही क्रूरता थांबली नाही. भरचौकात तरुणाला मारहाण केल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी साईदुर्गाला जबरदस्तीने ओढत नेलं आणि गाडीत बसवून अज्ञात स्थळी पळवून नेलं. एका बाजूला तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, तर दुसऱ्या बाजूला कायद्याची पायमल्ली करत एका महिलेचे अपहरण करण्यात आले. जोडप्याने आधीच संरक्षणाची मागणी केली होती, मग पोलिसांनी त्यांना सुरक्षा का दिली? आजही प्रेमविवाहाला प्रतिष्ठा देण्याऐवजी हिंसेचा मार्ग का निवडला जातो? दिवसाढवळ्या पोस्ट ऑफिससारख्या सरकारी ठिकाणी असा हल्ला होतो म्हणजे गुन्हेगारांना कायद्याची भीती उरलेली नाही का? सध्या जखमी साईचंदवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. ऑन पॉइंट बातमी हीच आहे की आपण 21व्या शतकात आहोत असं म्हणतो, पण विचारांनी मात्र अजूनही मध्ययुगीन काळातच अडकलो आहोत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. पाहत रहा निष्पक्ष. आणि मित्रांनो, जर तुम्हाला ही बातमी महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या CS24 न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.